सर करा चालू चला करूया काय? सुरू करा करा. महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी टप्पा आणि अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर संघटनेची ही ऑनलाईन मीटिंग आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय शिरोळकर सर, राज्याचे संपर्क प्रमुख आदरणीय देशमुख सर, राज्याचे उपाध्यक्ष कदम सर, त्याचबरोबर कार्याध्यक्ष निकम सर, सचिव धानोरकर सर, सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, राज्य कोर कमिटीचे सर्व सदस्य, या सर्वांचं या आपल्या ऑनलाईन मीटिंग मध्ये सरसे स्वागत. आजची बैठक खास करून कारण आपला प्रश्न अतिशय ज्वलंत पद्धतीनं आपल्या संघटनेच्या वतीनं आपण हातात घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला विषय सुद्धा त्या पद्धतीचे आपण दिलेले आहेत. प्रास्ताविक करत असताना या जून महिन्यामध्ये 3 तारखेला आपण आपल्या संघटनेच्या वतीनं मुंबईमध्ये धडक मारलेली होती आणि मुंबईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय शिक्षक आमदार म्हात्रे सर असतील, त्यांचे सहकारी असतील आणि इतर आमदार या सर्वांच्या सहकार्याच्या भावनेतून आपल्याला जवळजवळ 1 तास मंत्रालयामध्ये आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत आपल्या संघटनेच्या वतीनं बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीचा वृत्तांत आपल्या राज्याचे राज्याध्यक्ष असतील, संपर्क प्रमुख देशमुख सर असतील, आपल्याला सविस्तर आजच्या मीटिंग मध्ये नमूद करतील. हे करत असताना आपण सर्वजण जवळजवळ गेली 7 ते 8 महिने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय. आपल्या भागातील सर्व आमदारांना आपण लेखी निवेदन देतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून बऱ्यापैकी आपल्यातल्या जवळजवळ सेवा उपदान असेल, त्याची जी काय ग्रॅच्युटी आपण इंग्रजी म्हणतोय, त्याची जी काय आपल्याला अमाऊंट आहे, त्या अमाऊंटचा प्रस्ताव करण्यासाठी सुद्धा शासनाकडून हळूहळू वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये परवानगी मिळत आहे. ते आपल्या संघटनेचं श्रेय आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यामध्ये आपण सर्वांनी 9 एप्रिलच्या दिवशी सर्वांनी राज्यामध्ये आपल्या संघटनेच्या वतीनं स्क्रुटिनी प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्या स्क्रुटिनी प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचं सुद्धा यश आपल्या संघटनेला आले आहे. ठाणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, बीड जिल्ह्यामध्ये त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तो कार्यक्रम लावलेला आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम तो अजून झालेला नाही आणि त्याचाही आपल्या संघटनेच्या वतीनं पाठपुरावा या 3 तारखेच्या मुंबईच्या बैठकीमध्ये झालेला आहे. त्याचं फलित असं मला वाटतंय की जे शिक्षकेतर किंवा शिक्षक रिटायर झालेले आहेत त्यांचे प्रस्ताव काही ठिकाणी स्वीकारायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर जे शिक्षक रिटायर झालेले आहेत, जे अर्धवेळ होते आणि नंतर पूर्ण वेळ झाले, अशाही शिक्षकांचे प्रस्ताव स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हळूहळू आपल्या या पेन्शनच्या लढ्याला यश मिळायला सुरुवात झालेली आहे. फक्त आपण इकडे तिकडे न डगमगता संघटनेवर, अध्यक्षांवर, सर्व कार्यकारिणीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवून जर आपण त्याच मार्गाने हळूहळू सनदशीर मार्गाने धोरणात्मक निर्णय घेऊन जर पुढे घेत गेलो तर 100% मला खात्री आहे की आपल्याला जुनी पेन्शन 1982 ची मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ते मिळवून दिल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. आणि दुसरा विषय असा आहे की आमच्या शाळेमध्ये आता रिटायर झालेले एक अर्धवेळ शिक्षिका होती, ती पूर्ण वेळ झाली, तिचाही आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याचबरोबर आज शिक्षकेतर होते, त्यांचाही आम्ही प्रस्ताव पाठवतोय. म्हणजे कुठेतरी हळूहळू आपल्याला सुरुवात होत आहे. आणि हे मी का सांगतोय माझ्या शाळेचं, कारण आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की कुठं काय चाललंय आणि हे करत असताना एकमेकाला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे 2 ग्रुप जे आहेत 8000 1 आणि 2 मध्ये, याच्यामध्ये विविध प्रकारच्या बातम्या, विविध प्रकारचे उपदेश, सल्ले किंवा विविध प्रकारचे व्हिडिओ रोज प्रसारित केले जातात. तर ते प्रसारित होऊ देत, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. त्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह दृष्ट्या बघूया, कारण आपलं ते यश आहे. कारण हळूहळू का होईना आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत व्हायला लागलेली आहे. आणि मला वाटतंय की यश फार दूर नाहीये, फक्त आपला धीर आणि संयम या गोष्टी ठेवून जर आपण आपला लढा अतिशय हळूहळू तीव्र करत गेलो तर आपल्याला पुढच्या काही टप्प्यामध्ये 100% आपल्याला, आता काल परवा एक JR झाला
2005 पूर्वी ज्या लोकांची जाहिरात निघालेली आहे असे जिल्हा परिषद मधले इतर विभागाचे कर्मचारी आणि त्याच्यामध्ये जाणून बुजून शिक्षक हा शब्द घातलेला होता. शिक्षक कर्मचारी वगळून म्हणजे जी आर काढताना अशा पद्धतीचं धोरण सरकारने स्वीकारले आणि म्हणून तो शब्द घालून आपल्याला जी आर करायचा असेल तर आपल्या संघटनेवर आपल्याला ठाम विश्वास असला पाहिजे. तो ठेवणे हे क्रमप्राप्त आहे आणि मी सर्वांना विनंती करतो राज्याचा सहसचिव या नात्यानं की आपण सर्वांनी आपल्यावर संघटनेवर विश्वास ठेवावा आणि जे काय आपले नेते आहेत आपले जे काय आघाडीचे आपण क्रांतिकारक सुद्धा म्हटलं वागू ठरणार नाही अशा पद्धतीने जे काय मुंबईमध्ये आपले जे काय आधारस्तंभ आहेत जे आपले मावळे त्या नेटान कामकाज आपल्या संघटनेचं करत आहेत आणि त्या कार्याचा वृत्तांत गेल्या 15-20 दिवसात जे आपण कामकाज केलेलं आहे त्या कार्याचा वृत्तांत आणि मग त्या वृत्तांताच्या निमित्तानं इतर ज्या मनामध्ये शंका असतील किंवा प्रश्न उपस्थित होत असेल तर त्याचंही त्या शंकेचं निराकरण करण्यासाठी आज आपण इथे बैठक बोलवलेली आहे. आणि हे सांगत असताना मला सुद्धा आनंद आहे की गेल्या 6 महिन्याच्या मागे ज्या वेळेला आपली संघटना अस्तित्वात नव्हती कुठल्याही प्रकारचं कामकाज जुन्या पेन्शनच्या बाबतीत झालेलं नव्हतं याचा मी साक्षीदार आहे. परंतु आपली संघटना निर्माण केल्यानंतर हे काम सगळ्यांनी पुढे नेलेलं आहे आणि नेत असताना आपण जे मुद्दे मांडले होते पहिल्या मागणीमध्ये नागपूरच्या अधिवेशनापूर्वी जे आपण निवेदन दिलेलं होतं त्याच्यातल्या पहिल्या 2 मागण्या आपल्या जवळजवळ पूर्ण होत आहेत. म्हणजे हळूहळू आपल्याला आपल्या मेन मागणीकडे सरकत आपण चाललोय आणि हे सांगणं मला गरजेचं वाटतंय कारण हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपण एक एक टप्पा पार करायला लागलोय आणि हळू थोड्याच कालावधीमध्ये हे टप्पा पार करत करत आपण त्या यशाच्या शिखरापर्यंत जाणार आहे आणि आपलं जे शिखर आहे ओपीएस जुनी पेन्शन योजना ही आपल्याला मिळणार आहे. एवढे या निमित्तानं मी सांगतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. मला आपल्या संघटनेच्या वतीनं आपल्या राज्याचे अध्यक्ष संपर्क प्रमुख यांनी प्रास्ताविक करण्यासाठी विनंती दिली संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो आभारी आहे. आणि पुढचं जे काय आजच्या मीटिंगचं हे सगळं देशमुख सरांच्याकडे मी हस्तांतरित करतो. धन्यवाद सुनील कांबळे सर. यानंतर आमचा जो आपला संघटनेच्या वतीने जो दौरा झाला म्हणजे भेटीगाठी झाल्या त्याचा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत त्याचं डिटेल्स आपले मुंबई टीमचे जर्नाडीचे आपले संपर्क प्रमुख राज्य संपर्क प्रमुख आदरणीय भास्कर देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 10 जणांची टीम त्या ठिकाणी कार्यरत होती 2 दिवस. मी सरांना विनंती करतो की त्याचा वृत्तांत आणि पुढील दिशा या संदर्भात आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. प्रथम आजच्या मीटिंग मध्ये उपस्थित असणारे सर्व माझे शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी त्यांना नमस्कार करतो. आपण चालू केला याच्यापूर्वीही म्हणजे आपण सुरू करण्याच्या म्हणजे संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू करण्याच्या अगोदर सुद्धा शिरोळकर सर असतील आम्ही असू किंवा आपले अभिजितदादा धानोरकर सर असतील आपण सर्वजणच म्हणजे आपण मीटिंग मध्ये उपस्थित असलेले सर्वजण आपण अनेक दिवसापासून आपल्या प्रश्नासाठी लढत आहोत. मात्र आपण एक वेगळं स्वतःच एक संघटन कौशल्य हिवाळी अधिवेशनच्या वेळेला उभं केलं. आपले सन्माननीय कार्यसम्राट शिरोळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा पेन्शनचा लढा सुरू केला. मला आठवतं की आपल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला आम्ही फक्त एक फोनवरती भेटलेलो होतो. आम्ही समोरासमोर एकदाही भेट झाली नव्हती. पण अधिवेशन खूप कालावधीमध्ये नागपूरचं सुद्धा आपलं आंदोलन खूप यशस्वी झालं. त्याच्यानंतर आपण पुणे या ठिकाणी एकदिवसीय आंदोलन केलं. त्या ठिकाणी सचिवांकडे पाठपुरावा करण्यासाठी आजपर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या टीम जात आहेत. त्याच्यानंतर आपण मुंबई आझाद मैदानावरती 5 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. अनेक मंत्री आमदार महोदय यांच्या आपण गाठीभेटी घेतल्या आणि चालूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून की आता पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये मात्र आपल्याला सर्व ताकदीने लढावं लागणार आहे. याचाच एक सुरुवातीची गोष्ट म्हणून अभिजित धानोरकर सर शिरोळकर सर एक आपली टीम एक 8-10 जणांची कोकण विभाग कार्यसम्राट शिक्षक आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर
यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली आपण मंत्रालयामध्ये भेट दिली होती. तर या भेटीमध्ये तुषार महाजन साहेबांबरोबर तब्बल 45 मिनिटे आपली चर्चा झाली जुनी पेन्शन या विषयावरती. अभिजितदादा धानोरकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सचिवांकडे सुद्धा आपले काही प्रश्न मांडले आणि त्याची अगदी कसून उत्तरं घेण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला सांगितलं जातं कारण म्हणजे की तिजोरीमध्ये खडखडाट आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत तिजोरीमध्ये एवढा खडखडाट कधीच नव्हता आणि महाराष्ट्र हे देशातलं प्रगत आर्थिक समृद्ध असणारं राज्य असून इथे खडखडाट आहे. पण तिजोरीचा खडखडाट म्हणजे हा आपला विषय नाही. प्रश्न एकच आहे की जुनी पेन्शन आपण न्यायिक आहोत, आपल्याला द्यावीच लागणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोडून आतापर्यंत सर्व विभागांना जुनी पेन्शन देण्याचे वेगवेगळे जी.आर काढून त्यांना पेन्शन देण्यात आली. पण त्याचबरोबर तुकडे तुकडे करत देण्यात आलं. मग आपलंही तेच मत होतं की 2005 पूर्व टप्पा अनुदानित आणि औषध अनुदानित अगदी नजीकच्या काही कालावधीमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. बरेचसे सेवानिवृत्त झालेले आहेत, यांचा प्राधान्याने विचार करावा. पण काही लोकांनी आमच्या बाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला की यांचं धोरण 2005 पूर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन मिळाली पाहिजे. हे प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला आणि प्रत्येक बॅनरवरती आपल्या प्रत्येक पत्रामध्ये तसा उल्लेख आहे. पण आपल्या पत्रामधील मागणीमधील माहिती दडवून काही लोकांकडून ही वेगळी चूल मांडलं, वेगळं काहीतरी असं बोललं जातं. परंतु असं नाहीये की आपण महाराष्ट्र राज्यातील 2005 पूर्व नियुक्त शेवटच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी या उद्देशानेच आपण काम करत आहोत. आता सचिवाच्या माहितीनुसार जे काही स्क्रुटिनी प्रस्ताव न्यायालयाच्या आदेशानुसार आपण सादर केले आहे त्याबद्दल त्यांचं उत्तर होतं की आम्हाला न्यायालयाने स्क्रुटिनी प्रस्ताव स्वीकारा असं सांगितलंय, आम्ही ते स्वीकारले. परंतु त्याच्याबाबत आणि काही खूप मोठं पुढे काम झालेलं नाहीये, कारण शासनाकडून आम्हाला त्याबाबत आणखी आदेश आलेले नाही. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्क्रुटिनी प्रस्ताव घेतले, आमच्याकडे जमा आहे. शासनाकडून आदेश मिळताच आम्ही ती सर्व माहिती संग्रहित करून आम्ही कोर्टामध्ये दाखल करू असं आपल्याला तुषार महाजन साहेबांनी त्यांच्याकडून अगदी हमीपूर्वक दिलेलं आहे. आणि मी स्वतः ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत असल्यामुळे की मागे खूप प्रयत्न केला, पण जिल्हा परिषदेचं पत्र निघालं, प्रस्ताव डेप्युटी डायरेक्टरकडे जमा करा, जिल्हा परिषदेला जमा करा, शिक्षकांची फरफट झाली आणि काही प्रस्ताव जमा व्हायचे राहून गेले. तर गेल्या 15 दिवसामध्ये पाठपुरावा करून आपल्या संघटनेच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये नव्याने स्क्रुटिनी प्रस्ताव काढण्याचं पत्र काढण्यास भाग पाडलं. माझ्या बंधू आणि भगिनीनं आमचं काम चालू झालंय ठाणे जिल्ह्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये की पडताळणी करायला. उद्या सुद्धा सकाळी 10:30 वाजता दिलेल्या तारखेनुसार आणि दिलेल्या वेळेनुसार वेगवेगळ्या विभागाची टीम बोलावून स्क्रुटिनी प्रस्ताव सुरू आहेत. हे आपण आपल्या पातळीवर काम करतो म्हणून आज आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टीमध्ये आहोत. याच्याच बरोबर अजितदादाचे खंदे समर्थक अमोल मिटकरी साहेब यांची आपण भेट घेतली. अमोल मिटकरी साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि अगदी सहृदय भावनेने आपलं ऐकून घेतलं आणि मला आठवतो, मी शब्द तुम्हाला जसाच्या तसा सांगतो, आर्थिक तिजोरीचा खडखडाट आहे. मी जर विषय घेतला तर आता मला दादांच्या शिव्या खाव्या लागतील. अमोल मिटकरी म्हणाले, पण सर शिव्या जरी पडल्या तरी चालतील, पण आज राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही मिटिंग होणार आहे त्या मिटिंग मध्ये मी हा तुमचा विषय घेईन. म्हणजे आपण आपलं म्हणणं आमदार आणि मंत्री महोदयापर्यंत संघटनेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम अत्यंत चोख पद्धतीने करत आहोत. आपण आंबेडकर साहेबांकडे हे गरजेचं आहे, ते तर आपला पहिल्या दिवसापासूनचा आपला लढायला मदत करत आहे. त्याचबरोबर तुमचे चंदगडचे आमदार पाटील साहेब, मला वाटतं यांची तर आम्ही प्रत्यक्ष रात्री 7 वाजेपर्यंत प्रतीक्षा केली. त्यांनी आम्हाला भेटूनही आश्वासन दिलंय की मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय
यांच्याबरोबर आपल्या संघटनेची प्रत्यक्ष मीटिंग लावून देतो. आणि सर, तुमच्या प्रश्नासाठी मी तुमच्या बरोबर उभा आहे. आपल्याला पाटील साहेबांनी, चंदगडचे आमदार यांनी अगदी आश्वासनपूर्वक त्या दिवशी सांगितलेलं आहे. तसेच आपले शिक्षक आमदार जमो अभ्यंकर साहेब यांच्या बरोबर माझी खासगीमध्ये चर्चा झाली आहे. आणि येत्या रविवारी मुंबई आणि नवी मुंबई सर्वचे एकत्र सेना भवन या ठिकाणी 2005 पूर्व पेन्शन संदर्भात अभ्यंकर साहेब मीटिंग लावत आहेत येत्या रविवारी. म्हणजे आपल्या प्रश्नाला ठिकठिकाणी वाचा फोडण्याचं काम आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून करत आहोत. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा होतो की संघटना काम करते, पण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही आपण करत आहोत. पण काही जण थोडं तर निगेटिव्ह गोष्टीने पाहतात. माझ्या बंधू आणि भगिनीनो, हा प्रदीर्घ लढा आपण अनेक दिवसापासून लढत आहोत. सेवानिवृत्त बांधवांची खूप फरफट चालू आहे. आता मयत कर्मचारी आणि रुग्णता सेवा निवृत्त कर्मचारी यांचे तर प्रस्ताव दाखल झाले. मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभाग कार्यसम्राट शिक्षक आमदार महोदयांनी 2005 पूर्व टप्पा अनुदानित शाळेवरील मयत शिक्षकांचे एकाचा पेन्शन प्रस्ताव मंजूर करून त्या JRला न्याय दिला आहे. म्हणजे 2005 पूर्वी टप्प्या अनुदानावरती असणाऱ्या मयत कर्मचाऱ्यांना सेवेत असताना जे मयत पावलेत त्यांना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की 2005 पूर्वी नियुक्त आहेत, टप्प्यामध्ये होते आणि सेवेत असताना त्यांचं दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. तर अशांचे प्रस्ताव आपण तात्काळ दाखल करायचे. जर आपल्या कार्यालयामध्ये असं कोणी असेल तर ती आपली जबाबदारी आहे त्या बांधवाला न्याय देण्यासाठी. मी माझ्या शाळेतील एका शिपायाचा प्रस्ताव आता सोमवारी सेवकाचा जमा करतोय. आम्ही आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांकडे पाठपुरावा करून एक प्रस्ताव मंजूर करून घेतलाय आणि मंजूर केलेल्या प्रस्तावाचं आपण महाराष्ट्र राज्यभर सर्वांना सांगितलंय. हे प्रस्ताव मंजूर होत आहेत. बघा, आपल्याला जसजशी संख्या कमी होईल, जसजसं ज्याला न्याय देता येईल किंवा मिळेल तसतसं आपण आपल्या परीने प्रयत्न करत आहोत. मला वाटतं अभिजित धानोरकर सरांचा जर अभ्यास पाहिला न्यायालयीन लढ्यातला आणि आर्थिक भाराचं स्टॅटिस्टिक गणित जे आहे सरांकडे, तर ते अत्यंत खूप तंतोतंत आणि परफेक्ट आहे असं. कारण सचिवांनी सुद्धा स्वतः विनंती केली अभिजितदादा धानोरकर सरांना की सर, आम्ही पण काही गोष्टी आमच्या स्टॅटिस्टिकल तुमच्याकडे सांगतोय, कृपा करून त्याचं तुम्ही गणिती आकडे जरा काढून व्यवस्थित आम्हाला द्या. म्हणजे आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण सचिवांना सुद्धा अहवाल देण्यासाठी मदत करण्यासाठी अभिजितदादा सारखी लोक काम करत आहेत. खूप चांगली टीम एकत्र आली आहे. आपण लढा देत आहोत. जरी कोणाकडून ग्रुपवरती काय लिहिलं गेलं, कोणाकडून काय बोललं गेलं तर कोणी निराश होऊ नका. कारण काय होतं, पीडित माणसं असतात, पीडित बांधव असतात, त्यांच्याकडून कधी कधी थोडं मानसिक संतुलन इकडं तिकडं झाल्यानंतर होऊन जातं. 2 शब्द लिहितात किंवा 2 शब्द बोलतात. तर आपण मोठ्या मनाने ऐकून घ्या, समजून घ्या, त्यांना विश्वासामध्ये घ्या. पण कुणाचं मन दुखावेल, कोणाला वाईट वाटेल, राग येईल असं कृपया बोलू नका. रागाच्या भरात कोणी बोललं, कोणी लिहिलं तर आपण सर्वांनी त्यांना सांभाळून घेणं आपलं काम आहे. आता हे आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्हाला शिरोळकर सांगतील, अभिजितदादा सांगतील, पण माझी एक संपर्क प्रमुख आणि मुंबई या ठिकाणी मी कार्यरत असल्यामुळे माझी एक प्रमुख जबाबदारी आहे की तुम्ही कोण आहे मंत्र्यांना आमदारांना भेटायला सांगा. मी असं म्हणत की माझ्या वतीने 2005 महाराष्ट्र राज्यातील जे जे शिक्षकेतर बंधू आहेत आणि त्यांच्या संपर्कातील एखादे आमदार महोदय आहे, तुम्ही एक काम करा, त्या आमदार महोदयांच्या PAचे मला नंबर द्या, त्यांचा नंबर द्या, अपॉइंटमेंट घ्या. तुम्ही मुंबईला नाही आला तरी चालेल, मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेईन. माझ्या संपर्कातल्या आमदार किंवा मंत्री महोदयांना भेटण्याबरोबरच तुमच्या सुद्धा संपर्कातले जे लोक आहेत, तुम्ही सुद्धा आपल्यातला एक धागा आहात प्रत्यक्षात. मला द्या तुम्ही तसं गाईडलाईन करून की सर, हे आमदार या दिवशी किंवा हे सदर मंत्री या दिवशी मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये हजर आहेत. तर सर तुम्ही जा आणि प्रत्यक्ष त्यांची भेट घ्या. मी नक्कीच जाऊन भेट घेईन, त्याचा अहवाल तुम्हाला आणि राज्यभर सर्वांना देईन. आपल्याला ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी एक काम दिलंय, अधिवेशनामध्ये आपण आंदोलन तर करूच, सर्व शक्तीने एकत्र येऊ, त्याबद्दल मात्र शंका नाही.
पण प्रत्येक आमदार विधानसभेचा असो किंवा विधान परिषदेचा असो किंवा मंत्री असो, आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण प्रत्येकाला जागृत करत नाही, गंमत साधी गोष्ट आहे हो, की झोपेचं सोंग घेतलंय. आपला प्रश्न कोणाला माहिती असत नाही, सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे, पण झोपेचं सोंग घेतलंय शासन आणि प्रशासनाने. आणि शासन आणि प्रशासनाला तर झोपेतून जागा करायचं असेल तर माझ्या बंधू आणि भगिनीनो, आपल्याला एक काम करावं लागेल की आपल्या प्रत्येकाच्या विधानसभेचे आमदार जागे करावे लागतील. ज्या दिवशी सभागृहामध्ये विषय येईल, आपण मागच्या अधिवेशनामध्ये खूप प्रयत्न केला होता की विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आपला विषय झाला पाहिजे. तर विधान परिषदेमध्ये झाला, ते आपले शिक्षक आमदार आहे, त्यांचं काम आहे, त्यांनी ते केलं. पण आपण आपल्या पत्नीचं, आपल्या आई वडील कुटुंब अपतेष्ट नातेवाईक सर्वांची मतं आपण कोणाला देतो? तर विधानसभेच्या आमदारांना पण देतो. मग या विधानसभेच्या आमदारांना सुद्धा माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तसं विनंती करा की आमच्या प्रश्नाबाबत घ्या, त्यांना माझा संपर्क द्या किंवा मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून द्या. मुंबईमध्ये खिंड लढवायला आम्ही आमची टीम इथे खंबीर आहोत. तुम्ही कधीही सांगा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दिवशी आमचे आमदार किंवा मंत्री मुंबईमध्ये आहेत आणि देशमुख सर आपल्या टीम सह तुम्ही जाऊन भेटा. आम्ही जाऊन भेटू. तुम्ही स्वतः बरोबर आलात तर आपण सगळे जाऊन भेटू. तुम्हाला नाही येता आलं तर माझी निवडक टीम घेऊन मी लढेन. आता माझ्यावरती दिलेली दुसरी जबाबदारी आहे अनेक आता, की या हिवाळी अधिवेशनामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण नव्याने पुन्हा आंदोलन करत आहोत. तर ते आंदोलन किती दिवसाचं करायचं, कसं करायचं? कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, शाळा प्रत्येकाच्या आता सुरू होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला शेड वगैरे पावसाच्या हिशोबाने तिथे पेंडॉल आपल्याला व्यवस्थित करून घ्यावं लागेल. आणि या बऱ्याचशा गोष्टी खर्चिक बाबी असतात. आणि मुंबईमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपलं रेसिडेन्शियल म्हणजे राहण्याच्या आणि निवासाच्या खूप मोठ्या अडचणी असतात, कारण जागा ती तोडकी असते. तर त्या दृष्टीने अध्यक्ष महोदय आणि आपण सर्वजण कार्यकारिणी आणि तुम्ही सर्व आपण यांच्या निर्णयातून जो काही निर्णय ठरेल, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र तंतोतंत पार पाडण्याची जबाबदारी आपली असेल. मग त्या ठिकाणी आपलं काय वैद्यकीय डॉक्टरांचं एखादं पथक, तसं आपल्या डेलिगेशनचं पथक जसं मागं आपण केलं होतं मागच्या अधिवेशनाला, तसं पुन्हा आपल्या वेगवेगळ्या टीम करून आपण आपलं केअर टेकिंग एखादी टीम लागेल, आपल्याला वैद्यकीय पथक एखादं ठेवावं लागेल, डेलिगेशनला एखादं ठेवावं लागेल, पुन्हा आपलं मीडिया हँडल करण्यासाठी एखादं पथक ठेवावं लागेल. या सर्वांसाठी आपल्याला कमीत कमी 150 टन आपले पदाधिकारी सर्वशक्तीनिशी धावणारे भेटणं गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आंदोलनाला उपस्थिती. जोपर्यंत खूप मोठ्या संख्येने आंदोलन होत नाही तोपर्यंत सरकार दखल घेणार नाही. आता मी प्रत्यक्ष आंदोलनाची नावं नाही घेत, पण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली क्रांतिकारी जगाने दखल घ्यावी अशी मोठमोठी झालेली आंदोलनं, यांना सुद्धा गुंडाळण्यामध्ये यश आलं आहे असं मानणारं सरकार सत्तेत आहे. सध्या जनभावनेचा आणि आंदोलकांचा मानसिकतेचा विचार करण्याच्या थोडं पलीकडे गेले आहे. हे झोपेचे समूह घेतलेल्यांना जर झोपेतून उठवायचं असेल तर माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्याला बहुसंख्येने आझाद मैदानावरती या आंदोलन मध्ये उपस्थित राहावं लागेल. जोपर्यंत त्यांची झोप उडवणारी संख्या आपली आंदोलनामध्ये दिसत नाही तोपर्यंत ते विचार करणार नाही. आणि बघा, आता मी 2 दिवसापासून वाचतोय ग्रुपवरती, आपल्याकडे काय येते की निवडणूक आली म्हणून फोटो टाकला, निवडणूक आली म्हणून पत्र दिलं. देऊ दे, टाकू दे, निवडणूक आले, आपण पण यांना त्या रेषेमध्ये गाठूया. नगरपंचायता, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आहेत निवडणुका, तर त्यांना पण आपली दखल घ्यावी लागेल. आपण पण शिक्षक बहुसंख्येने आपल्या शक्तीनिशी त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडू. आणि पेन्शनचा हा विषय बजेटचा आणि अर्थव्यवस्थेचा किंवा तिजोरीचा काही संबंध नाही. शिक्षणाची देणी आहे कायदेशीर, ती त्यांना द्यावी लागणार आहे. आपण प्रयत्न कुठेही कमी पडणार नाही. आणि मुंबईमधील महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील माझ्या कोणत्याही बंधू भगिनीने जर मुंबईमधील तिथील एखाद्या आपल्या निवेदन देण्यासाठी
किंवा एखाद्या मंत्री महोदयाच्या मीटिंगसाठी जर मला सूचित केलं तर दिलेल्या वेळेला मी उपस्थित राहून नक्कीच आपला जुन्या पेन्शनचा लढा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करेल. आपल्या तिथल्या टीमला तसं काम करण्यास भाग पाडेल. आपल्या उपस्थित संख्या मोठी आहे, जास्त काही बोलत नाही. बोलण्यापेक्षा लढ्यामध्ये मला खूप रस असतो. माझ्या बांधवांना मला लढायची संधी द्या, मी लढेन. जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या चिपटत्या बांधवांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत लढत राहू आणि लढत राहील असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा शिरोळकर सर घ्या पुढे. आज खूप जण त्या प्रतिकारा वेळ द्यावा लागेल आपल्याला. सर आहेत का शिरोळकर सर? कांबळे सर. हा बोला साहेब. हा शिरोळकर सर अभिजित तर दादा घ्या. माईक कोणाचं चालू आहे तो म्यूट. आदरणीय अध्यक्ष साहेब शिरोळकर सर. कदाचित नेटवर्क देशमुख सर तुमचा आवाज येत नाही. हॅलो. हा सर. हा शिरोळकर सर दिसायचे बंद झाले काय बनगड? नाही आहेत की इश्यू झालाय. पुढे चालू कंटिन्यू करा की. वेट करूया, माईक म्यूट करूया. बर. गोडसे सर आपल्या पुण्याच्या भेटीमध्ये काय थोडं आपल्याला अपडेट आलंय? गोडसे सर आहेत मीटिंग मध्ये. तिविले सर बोला. हॅलो सर. हा हॅलो. ओके बोलतोय. संजय हा बोलू का? आता किती चालू बोलतोय मी. काल परवा एक माजी आमदार दत्ता सावंतांचं पत्र फिरायला आलंय सगळीकडे. त्याबद्दल काही लोकांच्या कमेंट सत्यता बद्दल आहे की बाबा जुनी पेन्शन बद्दल मागणी केली आहे, काय नवीन निवृत्ती वेतन योजना मागे केली आहे, याबद्दल कमेंट पडतात. तर त्या लोकांना सुद्धा माझं सांगायचं, जे प्रयत्न करतात ते जुना असेल किंवा आता नवीन त्यांनी प्रयत्न केला असेल त्याबद्दल आपलं काही नाही. आपण सुद्धा त्या पद्धतीनं प्रयत्न भरपूर केलेले आहेत आणि आपण सुद्धा आता 100% त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला ही पेन्शन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. आणि कुणाला दुसऱ्याला दूषण न देता, कुठल्याही संघटनेला दूषण न देता त्या 26,500 सगळ्या शिक्षकांच्या बद्दल आम्ही सुद्धा झगडतोय. हे लोकांच्या पत्र आपण पोहोचवणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि त्यांच्या काही कमेंट आहेत बाबा हे लोक 2005 पूर्वी अंशतः अनुदानित होते त्यामुळे आपल्यासाठी फक्त त्यांचं चाललंय आणि त्यामुळे थोडस त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आपल्याविषयी. तर त्या लोकांना आपण ते समजावून सांगून या ठिकाणी या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये
ज्या पद्धतीने आपण अमोल मिटकरी साहेबांनी आपल्या त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आश्वस्त केलेला आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये निश्चितपणाने हा प्रश्न मी विधान भवनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, तारांकित प्रश्न म्हणून मांडणार आहे. अशा पद्धतीनं गोपीचंद पडळकर साहेब असतील, त्यानंतर नितीश राणे साहेब असतील, असे जे प्रभावी मानले जाणारे लोक आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी, त्यांना भेटून थोडस आपण या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर निश्चितपणानं प्रयत्न करायला पाहिजे असं मला जरा वाटतंय. हॅलो हॅलो तेबिले सर, मुंबई मीटिंग जरा आढावा द्या. मुंबई मिटिंगचा आता सरांनी सांगितलं सगळे, तरी विस्तृत जरा थोडाफार. परत आणि सांगू. बोला. हॅलो. आंबेडकर साहेबांनी काय काय कमिटमेंट केलेले आहेत? हा, निश्चितपणानं आंबेडकर साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की दादा भुसेंच्या बरोबर निश्चितपणानं तुमची मिटिंग लावून की निश्चितपणानं हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असं त्यांनी निश्चितपणानं आपल्याला सांगितलेलं आहे. इथून पाठीमाग आपल्याला लाडकी बहीणच्या या नावाखाली म्हणजे बाबा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी वितरित करावा लागतो आणि सरकार अडचणीत आहे अशी प्रत्येकाची भावना आहे. परंतु निश्चितपणानं आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरच्या कंपन्या कॉर्पोरेट याच्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपला जो रेशो आहे तो वाढलेला आहे, पुढच्या भविष्यामध्ये वाढणार आहे. निश्चितपणानं आपला प्रश्न मार्गी लागेल असं आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. त्या पद्धतीनं दादा भुसे साहेबांच्याकडे मी प्रयत्न करतो, तुमची मिटिंग 100% लावतो असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि निश्चितपणानं त्याचा पाठपुरावा आपण आपली संघटना सगळेजण आपण करणार आहोत. आणि शिक्षण मंत्र्यांच्या थ्रू की ज्या पद्धतीने आपल्याला अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेलं होतं की वित्त मंत्र्यांनी की तुमचा शिक्षण मंत्र्यांच्याकडे माझ्या टेबलला फायली होते वित्त विभागाकडे, निश्चितपणानं की माझ्यावर जो आक्षेप आहे लोकांचा की आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा की मी माझ्यामुळे अडवणूक होते, तर निश्चितपणानं शिक्षण मंत्र्याकडे ज्यावेळी वित्त विभागाला जर फाईल आली तर मी निश्चितपणानं त्यावर स्वाक्षरी करून तुमचा प्रश्न मार्गी लावतो असं आश्वस्त केलेलं आहे आणि त्या दृष्टीने आमचा पाठपुरावा सुरू आहे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करतोय, गेल्या 15 दिवसाच्या पाठीमाग मी राज्याचे अध्यक्ष आदरणीय शिरोळकर सर, आमच्या शिरोळ तालुक्याचे सर्व लोकप्रिय आमदार राजेंद्र येड्रावकर साहेबांना आम्ही भेट घेतलेली होती आणि त्या दिवशी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करावा असं मी त्यांना सांगितलेलं होतं. तर त्या दिवशी आमदार साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की साहेब, तारांकित प्रश्न जर करायचा असेल तर त्यासाठी राज्यातल्या जवळ कमीत कमी 7 ते 8 आमदारांच्या त्याच्यात पार्टिसिपेट पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि तो तारांकित प्रश्न या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून त्या दिवशी 100% आपण तिथं विधानसभेच्या पटलावर तारांकित प्रश्न म्हणून सर्व आमदाराच्या वतीने आपण ते मांडायचा संघटनेच्या वतीने प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आज आणि काल परवा अध्यक्ष साहेबांच्या बरोबर चर्चा झाली की आपले अभ्यासू सचिव अभिजित धानोरकर सर ते सुद्धा आज मुंबईच्या लेवलवर या 2-3 दिवसामध्ये आपल्या प्रमुख प्रश्नासाठी भेटणार आहेत सचिवांना वगैरे. तर आपल्या संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. काही गोष्टी आपल्याला थोडस काय ज्याला आपण गोपनीय सुद्धा ठेवण्याची गरज असते, बरोबर, तो विषय निघलेला आहे म्हणून ते सांगण्याची सुद्धा गरज आहे. म्हणजेच की संघटना आपली अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि तारांकित प्रश्न या पावसाळीच्या अधिवेशनामध्ये संघटनेच्या वतीने 100% आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि सचिवांनाही आपण भेटतोय, मंत्र्यांनाही भेटतोय. त्याच्यामुळं जवळ लवकरात लवकर हा प्रश्न आपल्याला मार्गी निघेल असं मला आशा आहे आणि खात्री सुद्धा आहे. अध्यक्ष साहेब बोला. ओके, थँक्यू सर. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे बोलता आलं नाही, कंटिन्यू करतो. संपर्क प्रमुख भास्कर देशमुख सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मुंबईचा वृत्तांत आपल्या समोर ठेवला. जवळजवळ मी 10 लोक आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बऱ्याच सचिवांना, मंत्र्यांना, आमदारांना भेटण्याचा त्या पद्धतीने प्रयत्न केला. त्याच्यामध्ये खास करून स्वतः अभिजित धानोरकर सर उपस्थित होते, तिबिले सर उपस्थित होते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कुंभार सर उपस्थित होते, आपले चंदगडचे पाटील सर होते. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये लहासे सर आणि देशमुख सरांनी त्याचं पूर्ण नियोजन केलं होतं.
आणि त्यांच्या नियोजनाशिवाय भेटीगाठी केवळ अशक्य आहेत हे परवा सुद्धा आम्हाला जाणवलं. कारण ज्यावेळेला आपण भेटीसाठी जात असतो, जेव्हा आमदारांनी आपल्याला शब्द दिलेला असतो किंवा सचिवांना आपल्याला भेटीसाठी शब्द दिलेला असतोय, पण त्याच आयत्या वेळेला सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा कामाच्या व्यापामध्ये कुठली तरी वेगळी कामं निघत असतात आणि त्यावेळी आपण अक्षरशः हतबल होतोय. त्यामुळे पूर्ण प्लॅनिंग किंवा तयारीशिवाय मुंबईला जर आपण गेलो तरच आपल्याला बऱ्याच अंश आपल्याला यश लाभतं. ते आपल्याला या परवा बघायला मिळालं. सुरुवातीला मी म्हात्रे सरांची भेट घेतली आणि म्हात्रे सरांना मी सांगितलं की देशमुख सरांनी सांगितलं की आमची टीम आलेली आहे सर भेटायसाठी आणि तुम्हाला मी भेटणार आहे आणि तुम्ही आमच्या पूर्ण टीमला घेऊन आपण सचिवांना भेटू. आम्ही सुरुवातीला त्यांना रिक्वेस्ट केली की अधिवेशनामध्ये आदरणीय दादा भुसे साहेबांनी सचिवांशी आपला जो कागद आहे तो सचिवांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवला होता. मग आपण सचिवांना भेटता येईल का, त्या पद्धतीने त्यांच्याशी विचारणा केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं सचिवांचा ऍटिट्यूड थोडासा वेगळा आहे, तर तिथं गेल्यानंतर आपल्या कामाला गती मिळण्याऐवजी आपल्याला थोडस आपल्याला बॅकफुटला जावं लागेल. त्यामुळे आपण तुषार महाजन साहेब यांना सर्व परिस्थिती माहिती आहे आणि तुषार महाजन साहेबांनाच आपण डिटेल भेटूया आणि त्यांच्याशी चर्चा करूया. मग आपण दादा भुसे साहेबांना किंवा बाकीच्या इतर मंत्र्यांना वगैरे भेटूया. त्या पद्धतीने आपण नियोजन केलं आणि खास करून आपल्याला सांगावंसं वाटतं की त्याच्यामध्ये जे सगळे जे बारकावे आहेत, म्हणजे आजपर्यंत आपल्या समोर जो प्रश्न होता म्हणजे स्क्रुटिनीचा जो परवा प्रश्न निर्माण झाला होता, बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की स्क्रुटिनी साठी हा विषय आलेला आहे, शासन कुठेतरी आपल्याला मनावर घेईल. त्यावेळी तुषार महाजन साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही शासन व्यक्तिशः शासन आम्ही नाहीये तर आम्ही प्रशासन आहे. शासन जे निर्णय घेतं तेच आम्ही इम्प्लिमेंट करतोय. त्याच्यामध्ये काही चेंज करायचा किंवा काही बदल करायचा अधिकार आम्हाला नाहीये. त्यावेळी दानोरकर सरांनी सुद्धा रिक्वेस्ट केली, महाजन सरांना डिटेल सांगितलं, पूर्ण स्टॅटिस्टिकल डाटा त्यांच्या समोर ठेवला. त्यांना तो पटला, मात्र स्वतः ते निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळं हे जर निर्णय कोण घेऊ शकणार तर केवळ आणि केवळ कॅबिनेट मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेच त्याच्यामध्ये निर्णय घेणार आणि तेच इम्प्लिमेंट करणार हे बाकी याच्यामध्ये निश्चित आहे. त्यामुळे स्क्रुटिनी जरी केली असली, पेन्शनचे प्रस्ताव जरी स्वीकारले असले, त्यांनी स्पष्ट सांगितलं की सुप्रीम कोर्टाचं धोरण पण असं स्ट्रिक्ट नाही आहे की तुम्हाला एकतरी त्यांनी प्रस्ताव दाखल करायला सांगितलेत आणि दुसऱ्याच लाईनला ते सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून याची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शासन याच्यावर प्रशासन याच्याबद्दल अजिबात गंभीर नाही आहे. त्यामुळं तो विषय म्हणावा तितका त्यांनी गंभीरतेने घेतला नाही. ते स्क्रुटिनी करतील, तयार करून ठेवतील, एवढे प्रस्ताव आमच्याकडे या जिल्ह्यातून आले अशी फक्त यादी करतील आणि कोर्टाला सादर करतील, इतकंच होणार आहे. त्याच्या पलीकडे काय होणार नाही. मात्र याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं की आपल्याला जर भांडावं लागेल तर केवळ आणि केवळ शासनाशीच भांडावं लागेल. जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर झाले या गोष्टीसाठी तरच आपल्याला पेन्शन मिळू शकते आणि दुसरा जो मार्ग आहे तो सुप्रीम कोर्टाचा, तो एक आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग राहील. आणि त्या पद्धतीने मग आपण बांधणी सुरू केली. मग त्याच वेळेला संध्याकाळी आम्हाला असं समजलं की दुसऱ्या दिवशी आपली जी बैठक आहे, शालेय शिक्षण विभागाची जी बैठक आहे, ती बैठक 4 तारखेला ठेवलेली आहे आणि 4 तारखेच्या मध्ये आपला विषय यायला पाहिजे, यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. अशा बऱ्याच जणांचे फोन आले, तिथं आमची चर्चा झाली. परत दुसऱ्या दिवशी मंत्रालयात मी स्वतः व्यक्तिशः तिथे गेलो, देशपांडे सरांना भेटलो, अडवाले सरांना भेटलो, आमदार अडवालेंना भेटलो, देशपांडे सरांना भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की शालेय विभागाची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये जो विषय आहे त्या विषयामध्ये हा पेन्शनचा विषय त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करावा. त्यांनी स्पष्ट सांगितलं हा विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला नाहीये. ही जी बैठक आहे ती मुख्याध्यापक संघाशी निगडीत ह्या वेगळ्या विषयावरती आहे. सर रिक्वेस्ट केली आणि आदरणीय अडवाले सरांचं, ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचं, देशपांडे सरांचं खरोखर आभार मानायला पाहिजे. आयत्या वेळी तो विषय समोर ठेवला आणि तेव्हाच त्या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलं की 26,000चा जो हा पेन्शनचा विषय आहे तो पेन्शनचा विषयासाठी आपण स्वतंत्र चर्चा करू, स्वतंत्र बैठक लावू. मित्रांनो, पाठपुरावा केल्याशिवाय शक्य नाहीये आणि 2 दिवस केवळ आपल्या संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी याचा जो पाठपुरावा केला, याचा जो प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामुळेच आपला विषय पटलावरती आला. एकंदरीत शासन आणि प्रशासन दोन्हीच्या जर भावना जर बघितल्या आपल्या पेन्शन बद्दल तर शून्य म्हणण्यापेक्षा निगेटिव्ह आहेत. कारण हा विषय त्यांना गाडून टाकायचा आहे, हा विषय त्यांना मारून टाकायचा आहे. त्यामुळं केवळ आपल्या संघटनेमुळं हा विषय आपण जिवंत ठेवलेला आहे आणि त्यांच्या आपण पाठलाग करत आहोत. ते स्पष्टच म्हणतात तुम्ही एनपीएस स्वीकारा. त्यांना मी सांगितलं एनपीएस स्वीकारा तर त्याच्यासाठी किती वर्ष पाहिजे सर, कित्येक माणसं रिटायर झालेत,
कित्येकांच्या सेवा तेवढ्या भरत पण नाहीत, 10 वर्ष भरत नाहीत, 20 वर्ष भरत नाहीत. त्याचे फायदे काय? त्याचे सगळे आम्हाला तोटेच आहेत. हे आम्ही तेव्हा जेव्हा सांगितलं, धानोरकर सांगितलं, आम्ही सांगितलं, तिबिली सरांनी सांगितलं, तेव्हा त्यांच्याकडे त्याची उत्तर नाही आहेत. ते हतबल होतात. आणि तुषार महाजन साहेबांनी इनडायरेक्टली मान्य केलं की तुम्ही आंदोलन मोठं केलं, पेन्शनचा संप मोठा झाला, पण त्याचे इनडायरेक्ट जे फायदे आहेत ते इनडायरेक्ट फायदे आम्हाला झाले. व्यक्तीच्या जे छोटे गट आहेत त्या छोट्या गटांना शासनानं पेन्शन देऊन टाकली, मंजूर करून टाकली. आणि नियुक्ती दिनांक जरी असला, अधिसूचना जरी असली तर त्यांच्यासाठी ते पेन्शन देऊन टाकलेले. फक्त केवळ आपण न्यायिक असून हे शासनाला माहिती आहे, हे प्रशासनाला माहिती आहे, तरी सुद्धा मित्रांनो आपल्यावरती अन्याय होतोय. मग आपण अन्याय सहन करायचा काय? असंच गप बसायचं काय? असंच गप बसणं त्यांच्यासाठी खूप, त्यांना तेच पाहिजे. मात्र आपण आपल्या पदाधिकारी निर्णय घेतलाय, आपल्या संघटनेने निर्णय घेतलाय की पेन्शन मिळवल्याशिवाय, काही करून कोणत्याही मार्गाने मिळवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. हा त्याच्यासाठी आपण निर्णय घेतलाय. आपल्या संघटनेचे जे कार्याध्यक्ष आहेत मित्रांनो, 2-3 मीटिंग मध्ये बघितलं असेल, कार्याध्यक्ष मीटिंगला अनुपस्थित आहेत. बऱ्याच जणांना वाटलं पण असेल, कारण खर तर आपल्या संघटनेचे जे ब्रेन आहेत, त्यांची जी भाषणं असतील किंवा त्यांची जी मतं असतील ते प्रत्येक जण ऐकण्यासारखे असतात, विचार करण्यासारखे असतात. आणि आदरणीय सरांची तब्येत ठीक नाहीये. सर बेडवरती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, ते लवकर याच्यामधून त्यांना चांगले आरोग्य प्राप्ती होते आणि येणाऱ्या आंदोलनामध्ये सरांचा पाठीमागच्या पद्धतीनेच, हिरारीनेच त्या पद्धतीने सर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी होतील अशी आपण अपेक्षा करूया, आशा करूया. मित्रांनो, दुसरी गोष्ट, आपले संघटनेचे सचिव आदरणीय धानोरकर सर आताही अनुपस्थित आहे. पण सरांनी मला सांगितलं होतं लगेच काय आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन करू नका, सांगू नका. मात्र संघटनेचा जो अध्यक्ष या नात्यानं सर्वांनाच माहिती असावं. सरांनी आजच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जे निकटवर्ती आमदार आहेत नागपूरचे, त्यांच्याशी फोनवरती चर्चा केली, डिस्कस केली की आपल्या संदर्भात आपलं जे मत आहे, आम्ही कसे न्यायिक आहोत, ते फोनवरती त्यांच्याशी मांडलं. मग त्यांनी धानोरकर सरांनी रिक्वेस्ट केली, विनंती केली आणि आपले डॉक्युमेंट्स घेऊन उद्या 12 वाजता सरांना नागपूर येथे भेटीसाठी बोलवलेलं आहे. त्यामुळे सर आजच निघालेले आहेत. त्यामुळे मिटिंगला मध्ये सर आता हजर नाही, तर आता प्रवासात आहेत. सर उद्या मिटिंगला जाणार आहेत आणि पाठपुरावा करत आहेत. म्हणजे आपल्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी कित्येक जण पाठपुरावा करत आहेत हे तुम्हाला लक्षात येत जाईल. मित्रांनो, दुसरी गोष्ट झाली, त्यानंतर मी एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी मी पुण्याला गेलो. पुण्याच्या आयुक्त कार्यालयामध्ये बघितलं, आयुक्त नव्हते तेव्हा, कारण ते मुंबईमध्ये होते. परत 5 तारखेला मी आपले जे आदरणीय डॉक्टर गोडसे सर आहेत, गोडसे सरांना राज्य समन्वयक, त्यांना मी विनंती केली, सर आपल्याला आयुक्तांना भेटायचं आहे आणि काही करून आपल्याला आयुक्तांशी आपली मतं त्यांच्यासमोर आपल्याला मांडायची आहेत. तेव्हा गोडसे सर पण बाहेर गावी होते. त्यानंतर गोडसे सरांच्या कन्याचं एक महत्वाचं काम होतं. सर म्हटले मला थोडासा वेळ लागेल त्याच्यामध्ये. सर थोडस ते वेळ लागेल म्हणण्यापेक्षा सरांनी तासाभरात स्वतःची कामं बाजूला ठेवून आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो सर, आणि आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना मी आमचा प्रश्न समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आयुक्त याच्या बाबतीत पूर्ण निगेटिव्ह आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, जे तुषार महाजन साहेबांनी सांगितलं तेच सांगितलं त्यांनी, की तुम्हाला जर मागायचं असेल तर तुम्ही कुणाकडे मागायला पाहिजे, शासनाकडे मागायला पाहिजे. आणि आम्ही फक्त काय करणार, शासनाचे जे निर्णय आहेत ते फक्त आम्ही इम्प्लिमेंट करतो. त्यांना सांगितलं की तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात, आमच्या व्यथा जाणार. ते म्हटले सगळं माहिती आहे, सगळं पटतंय आम्हाला, मात्र डायरेक्ट आम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही. पण तरी त्यांनी निवेदन स्वीकारलं. आणि जेव्हा मला मीटिंग मध्ये जेव्हा विषय येईल तेव्हा मी या बाबतीत नक्कीच पॉझिटिव्ह असेल अशा पद्धतीने आपल्याला शब्द दिलाय. त्यानंतर सर आम्ही शिक्षण संचालकांना भेटायला गेलो. शिक्षण संचालक त्या दिवशी रिजर्व होते. सहाय्यक आहेत सुभाष मोहिते म्हणून निघाली आणि त्यांचे जे प्राथमिक शिक्षण आहे, प्रायमरी एज्युकेशन आहे, ते शिरोळमध्येच त्याचे 1ली ते 4थी झालं होतं. त्यांनी सांगितलं, तो एक रेफरन्स निघाला आणि त्या रेफरन्सनं थोडीशी बरीच चर्चा झाली आणि त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी सांगितले आपल्याला की जेव्हा संचालक साहेबांची तुम्हाला भेट पाहिजे असेल तेव्हा मला तुम्ही कॉल करा, मी प्रत्यक्षात भेट घेतो आणि जेवढे शक्य मदत आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी मदत करतो, असं त्या साहेबांनी सुद्धा आपल्याला शब्द दिलेला आहे. त्याचप्रमाणे आजची आपण मीटिंग कॉल केली. मगाशी सर मला गोडसे सरांचा कॉल आला, सर अजितदादा इथं आहेत आणि त्यांचा माणूस या ठिकाणी
एक भेटतोय मला आणि मला काही निवेदनाची कॉपी तुम्ही काही करून पाठवून द्या आणि ती निवेदनाची कॉपी मी पाठवून दिली आणि गोडसे सरांनी एक तासाभरापूर्वी अजितदादाकडे आपलं पत्र संघटनेचे जे अधिकृत पत्र आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली जी संघटनेची जी पदाधिकारी आहेत, जे काम करणारी कार्यकारिणी माणसं आहेत, ती योगायोगाने इतकी चांगली आहेत की म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायला शब्दच नाही की 24 कॅरेट सोन्यामध्ये कसर निघेल. मात्र माझे जे कार्यकर्ते आहेत, माझे जे सभासद आहेत, जे माझे या संघटनेला वाहून गेलेले जे कार्यकर्ते आहेत, ते अत्यंत प्रामाणिकपणे यासाठी राबत आहेत, यासाठी प्रयत्न करत आहेत. फक्त आम्हाला एकच खंत वाटते की जेव्हा मी कॉल करतोय, जेव्हा मी बोलवतोय, तेव्हा तुम्ही प्रचंड संख्येने फक्त 1-2 दिवस तुम्ही जर आम्हाला वेळ जर दिलात तर 100% सांगतो, निश्चित सांगतो, आम्ही तुम्हाला पेन्शन, जुनी पेन्शन मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. फक्त आम्ही हातबल कुठं होतोय एवढा पण चांगल्या पद्धतीने नियोजन करतोय. जवळच्या आपल्या याच्यामध्ये 24-25 जिल्हे ऍक्टिव्ह आहेत. 24-25 जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाने आपल्याकडे निधी जमा केलाय, पैसे तरी आपल्याकडे जमा झालेत, त्याच्याबद्दल काही नाही. पण ज्या वेळेला आंदोलन करायचं असतं तेव्हा मात्र नेमकी फजिती होती. कारण ज्या वेळेला ते पोलीस अधिकारी विचारायतात संख्या किती, आम्ही ते उगाचच फुगवून सांगतो 400 आहे, 500 आहे, मात्र समोर 40-50 असतात. हे माहिती असते. बरं, ते ठीक आहे म्हणतात, मात्र ते त्याचा जो ऑडिओ क्लिप तयार केली जाते, व्हिडिओ क्लिप तयार केली जाते आणि ते वर पाठवले जाते. आणि ज्यावेळी डेलिगेशनच्या वेळेला आम्ही दादा भुसे साहेबांना हेच म्हटलं, आमच्या तिथे 1000 लोक त्याच्यामध्ये बसून आहेत, त्यावेळी ते हसून म्हटले, ठीक आहे सर, मला माहिती आहे आम्हाला किती तिथे काय वगैरे. म्हणून आपण तिथं फसतोय. मात्र त्याच्याबद्दल काय करायचं, आंदोलन करायचं असेल तर मग जास्त लक्ष नाही व्हायला पाहिजे, ते गगनभेदी व्हायला पाहिजे, त्याची नोंद घेतली जायला पाहिजे, तरच ते आंदोलन नक्कीच यशस्वी होईल. नाहीतरी देशमुख सरांना मी सांगणार, लासे सरांना सांगणार आम्ही, सर आंदोलनाचं तेवढी जबाबदारी घ्या. सरांनी कधीही नाही म्हटलं नाही, ते कधी ऑलवेज वेलकम करायला आपलं तयार आहेत. मात्र मित्रांनो, आपण फक्त जाऊन तिथं उपस्थित राहायचं आहे. फक्त या वेळेला आपल्याला आंदोलन करावंच लागेल, कारण हा प्रश्न आपण केवळ आपल्या संघटनेमुळे हा प्रश्न जिवंत ठेवलेला आहे. हे तुम्हाला मी अभिमानानं सांगू शकतोय की बऱ्याच जणांना पण हे म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावरती आपण आवाज उठवला. 6 महिन्यामध्ये आपण 3 वेळा आंदोलन केले, त्याची दखल जरी नाही घेतली तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की हा जो प्रश्न आहे तो प्रश्न या लोकांनी जीवन ठेवलाय. आपल्याला प्रश्न नुसता जीवन ठेवायचा नाही, तर आपल्याला त्याचा रिझल्ट हवाय, त्याचं आपल्याला उत्तर हवंय आणि ते उत्तर मिळवल्याशिवाय आपली संघटना शांत बसणार नाही. त्यामुळं आंदोलन करण्यासाठी 27 तारखेपासून सर आपलं अधिवेशन सुरू होतंय. साधारण अधिवेशन आपलं 3 आठवडे वगैरे चालणार आहे. मात्र या कालावधीमध्ये जर समजा आपण रविवार 1 जुलै जर घेतला, मंगळवार जर घेतला, तर आपल्याला रजा वगैरे काढता येत नाही, कारण त्या दिवशी इन्क्रीमेंटचा दिवस असतो. मागच्या याच्यामध्ये आपण इनडायरेक्टली बोललो होतो, मात्र लगेच मला गोडसे सरांनी अलर्ट केलं, सर आपल्याला 1 तारखेला इन्क्रीमेंटचा दिवस असतो, रजा वगैरे आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळं मी बऱ्याच आपल्या सदस्यांशी पण चर्चा केली आणि माझं असं मत झालं की आपण 2 दिवसाचं धरणे आंदोलन साधारण 7 आणि 8 जुलै रोजी, म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी येईल, त्या 2 दिवशी आपण करावं असं मी निश्चित केल्याचं असं जाहीर करतो. त्याच्यामध्ये कुणाच्या काही शंका असतील किंवा काही चेंजेस करायचे असतील तर त्यांनी आपापले जी मत आहेत तुम्ही त्याच्यामध्ये व्यक्त करा. म्हणजे 7 तारखेला समजा रविवार आहे, 6 तारखेला, 7 आणि 8 तारखेला 2 दिवसाचं आपण आंदोलन त्याच्यामध्ये करू. पावसाचे दिवस असणार आहेत, पाऊस खूप मुंबईमध्ये असणार आहे, त्यामुळे त्याची जी व्यवस्था आहे, राहण्याची जी व्यवस्था आहे, ती राहण्याची व्यवस्था कृपया स्वतःच करावी लागेल, आपल्याला प्रत्येकाला करावी लागेल. 1 दिवसाच तर राहायचा प्रश्न आहे. मात्र 7 आणि 8 तारखेला आपण प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असू तर आपल्याला दखल घ्यावी लागेल. आणि हे आंदोलन करत असताना मागच्या वेळेला लासे सरांची पाय फ्रॅक्चर झाला होता, त्या बिचारीने पाय फ्रॅक्चर असताना लगेच त्याच्यामध्ये कार्यरत होऊन लासे सर, देशमुख सरांनी ती किती त्यांची तारांबळ झाली हे आम्ही प्रत्यक्षात अनुभवलंय, बघितलंय. आणि त्यामुळे फक्त आपण तिथं जायचं आहे आणि फक्त आपल्याला उपस्थित राहायचं आहे, फक्त त्या ठिकाणी बसायचं आहे. कारण दुसऱ्या दिवशी 3-4 वाजता तर डेलिगेशनला बोलवलं जातं, त्याच्यानंतर आपण तिथला निर्णय जाहीर करतोय. त्यामुळे 2 दिवस आपण आंदोलन करूया आणि त्यानंतर आपली पुढची स्ट्रॅटेजी ठरवता येईल. असं बऱ्याच पदाधिकाऱ्यांशी किंवा कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर माझं असं मत झालेलं आहे. याच्यामध्ये काही कुणाच्या काही मत असतील
त्या पद्धतीनं व्यक्त व्हा असे तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो. सर कोणाला याच्याबद्दल बोलायचं असेल 7 आणि 8 तारखेला आणि त्या पद्धतीचं रिझर्वेशन तुम्ही फायनल सर. चालेल सर, चालेल 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 ना. सर्वात महत्वाचा रोल देशमुख सर. हा ऑर्डर तुमची तुमच्या आज्ञेचं पालन होईल, काळजी करू नका. परफेक्ट. तर 1000-2000 जर लोक जर झाली ना आपली तर शासन दखल घेईल. आणि यावेळी तर आपण मीडियासाठी जास्त प्रयत्न करू. जे झी टीव्ही असेल, आजतक असेल, लोकमत असेल, अशा चॅनेलला आपल्या बातम्या कशा फ्लॅश होतील यासाठी सर आतापासूनच आपल्याला प्रयत्न करायला हवेत. फायनल करा सर. किती सर? 7-8 तुम्ही सांगितलं प्रमाणे योग्य आहे. 7-8 तारखेला योग्य घेतलं. 7-8 तारखेला सर. हो. अजून पदाधिकारी आहेत आपल्या ग्रुपवरती. तोडणकर सर, इंदोरे सर आहेत, तोडणकर सर आहेत. 7-8 तारीख सर. 7-8 तारीख फायनल करू. एंडोले सर बोला. नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार. 7-8 योग्य राहील, कारण की 3 तारखेला आपला विषय हा विधान परिषद विधान सभेमध्ये त्याचे प्रश्न उत्तर घेतले जाणार. त्या दरम्यान पाहिजे होतं ते 5 दिवसांकडे चालू होतं, त्यावर डिपेंड नाही. हा सर, त्यानंतर कसं अधिवेशन पुढे 7-8 नंतर सुद्धा एक 8-10 दिवस अधिवेशन चालणार आहे सर. चालणार आहे का? मग काय? हो. 7-8 चांगलं आहे, योग्य. कारण मी येईल 7-8ला, म्हणजे जो काही आपला कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला हजर आहे. माझ्या जिल्ह्यातून, जालना जिल्ह्यातून जेवढं पाठबळ आणता येईल. लोक याला थोडं हे करतात, काचाकुच करतात, म्हणजे मागे पुढे करतात, कारण त्यांना असं वाटतं की आपण नाही गेलो काय फरक पडतो. या मानसिकतेमध्ये जास्त लोक आहे आपले. त्याच्यामुळे तीच मानसिकता बदलली पाहिजे. तीच मानसिकता बदलली पाहिजे सगळ्यांची. म्हणजे त्याला वाटतं की आपण नाही गेलो तरी बाकीचे गेलेले आहेत, ते करतायत, आपल्यालाही मिळेल. ही मानसिकता बदलली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातून 100 लोक जर आले तर बरेच लोक जमा होतात, पण 100 लोक येत नाही ना. त्यामुळे आंदोलन थोडं, मागच्या आंदोलनात ठीक आहे, एक्झाम चालू होत्या, 10वी-12वी मॉडरेशन होते, पेपर करेक्शन होतं बऱ्याच लोकांना. पण या वेळेला कसलंही कोणी कारण देऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे की सगळ्यांनी तो पुढाकार घेतला पाहिजे 2 दिवस येण्यासाठी. वैयक्तिक रजा टाकून यायला पाहिजे. हो. आपल्या वैयक्तिक बरोबर. संस्था प्राचार्य अडून असेल, संस्था त्रास देत असेल तर वैयक्तिक EL टाकायचे, निवड यायचे. काही ठिकाणी समस्या असेल पण बाकीच्यांनी प्रत्येक तालुक्यातून 10 लोक. ती अपेक्षा संख्या आपल्याला जमा होते. याचं कारण काय, आपल्याला आता अजून कालावधी भरपूर आहे, जिल्हाध्यक्षांना वेळ भरपूर आहे.